नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क या परीक्षा भरतीचे आपण आज संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? पर्याय क्रमांक अ बोर कुंभारली आंबा फोंडा, पर्याय क्रमांक ब फोंडा आंबा कुंभारली बोर, पर्याय क्रमांक क कुंभारली फोंडा बोर आंबा, पर्याय क्रमांक ड आंबा बोर फोंडा कुंभारली। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फोंडा आंबा कुंभारली बोर। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार रिकामी जागा आहे। पर्याय क्रमांक अ त्रिकोणाकृती, पर्याय क्रमांक ब चौकोनी, पर्याय क्रमांक क अनियमित, पर्याय क्रमांक ड वर्तुळाकृती। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ त्रिकोणाकृती। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रामधील सर्वात उंच कळसुबाई शिखराचे भौगोलिक स्थान रिकामी जागा जवळ आहे। पर्याय क्रमांक अ नाशिक, पर्याय क्रमांक ब इगतपुरी, पर्याय क्रमांक क धुळे, पर्याय क्रमांक ड महाबळेश्वर। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब इगतपुरी। महाराष्ट्रामधील सर्वात उंच कळसुबाई शिखराचे भौगोलिक स्थान इगतपुरी जवळ आहे। प्रश्न क्रमांक 4, गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली? पर्याय क्रमांक अ मीठ कायदा, पर्याय क्रमांक ब रौलट कायदा, पर्याय क्रमांक क भारत सरकारचा 1919चा कायदा, पर्याय क्रमांक ड जालियनवाला बाग हत्याकांड। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रौलट कायदा। गांधीजींनी सत्याग्रह सभा रौलट कायद्याच्या विरोधात सुरू केली। प्रश्न क्रमांक 5, मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते? पर्याय क्रमांक अ मीठ कायदा रद्द करणे, पर्याय क्रमांक ब सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडवणे, पर्याय क्रमांक क पूर्ण स्वराज्य, पर्याय क्रमांक ड वरीलपैकी काहीही नाही। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क पूर्ण स्वराज्य। मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट हे पूर्ण स्वराज्य होते। प्रश्न क्रमांक 6, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले? पर्याय क्रमांक अ इंग्लंड, पर्याय क्रमांक ब जर्मनी, पर्याय क्रमांक क जपान, पर्याय क्रमांक ड USA। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ इंग्लंड। न्यू इंडिया हे वर्तमानपत्र इंग्लंड या देशामध्ये सुरू केले। प्रश्न क्रमांक 7, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय क्रमांक अ मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक ब राज्यपाल, पर्याय क्रमांक क स्पीकर, पर्याय क्रमांक ड उपमुख्यमंत्री। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क स्पीकर। विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा स्पीकर यांना असतो। प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? पर्याय क्रमांक अ पंडित नेहरू, पर्याय क्रमांक ब मानवेंद्रनाथ रॉय, पर्याय क्रमांक क महात्मा गांधी, पर्याय क्रमांक ड डॉक्टर आंबेडकर। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क महात्मा गांधी। भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटले। प्रश्न क्रमांक 9, ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? पर्याय क्रमांक अ दिल्ली ते मुंबई, पर्याय क्रमांक ब दिल्ली ते कोलकाता, पर्याय क्रमांक क पुणे ते मुंबई, पर्याय क्रमांक ड नाशिक ते सुरत। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दिल्ली ते कोलकाता। ग्रँड ट्रंक मार्ग हा दिल्ली ते कोलकाता शहरांना जोडतो। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? पर्याय क्रमांक अ कायमधारा, पर्याय क्रमांक ब जमीनदारी, पर्याय क्रमांक क रयतवारी, पर्याय क्रमांक ड मिराजदारी। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क रयतवारी। रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले। प्रश्न क्रमांक 11, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत? पर्याय क्रमांक अ विंध्य रांगा, पर्याय क्रमांक ब सातपुडा रांगा, पर्याय क्रमांक क काराकोरम रांगा,
पर्याय क्रमांक ड कोल्ली रांगा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विंध्य रांगा. कैमूरच्या टेकड्या या विंध्य रांगा पर्वतरांगेत आहेत. प्रश्न क्रमांक 12. भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? पर्याय क्रमांक अ जम्मू, पर्याय क्रमांक ब नागपूर, पर्याय क्रमांक क विजापूर, पर्याय क्रमांक ड हैदराबाद. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क विजापूर. विजापूर या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर हा महामार्ग जात नाही. प्रश्न क्रमांक 13. जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती कोणती? पर्याय क्रमांक अ वित्त समिती, पर्याय क्रमांक ब आरोग्य समिती, पर्याय क्रमांक क स्थायी समिती, पर्याय क्रमांक ड कृषी समिती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क स्थायी समिती. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे स्थायी समिती होय. प्रश्न क्रमांक 14. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय क्रमांक अ जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक ब केंद्र सरकार, पर्याय क्रमांक क विभागीय आयुक्त, पर्याय क्रमांक ड राज्य सरकार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड राज्य सरकार. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. प्रश्न क्रमांक 15. तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? पर्याय क्रमांक अ आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे, पर्याय क्रमांक ब नियोजनासाठी भांडवल पुरविणे, पर्याय क्रमांक क अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे, पर्याय क्रमांक ड विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे. तुटीचा अर्थभरणा करण्याचे आधुनिक उद्दिष्ट नाही. हे अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे उद्दिष्ट नाही. प्रश्न क्रमांक 16. रिकामी जागा स्वरूपात मिळणारा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नात गृहीत धरला जात नाही. पर्याय क्रमांक अ खंड, पर्याय क्रमांक ब व्याज, पर्याय क्रमांक क मजुरी, पर्याय क्रमांक ड निवृत्ती वेतन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड निवृत्ती वेतन. निवृत्ती वेतन स्वरूपात मिळणारा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नात गृहीत धरला जात नाही. प्रश्न क्रमांक 17. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे रिकामी जागा. पर्याय क्रमांक अ उदारीकरण, पर्याय क्रमांक ब खाजगीकरण, पर्याय क्रमांक क जागतिकीकरण, पर्याय क्रमांक ड निर्गुंतवणुकीकरण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ उदारीकरण. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण होय. प्रश्न क्रमांक 18. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे रिकामी जागा. पर्याय क्रमांक अ धमनी काठिन्यता, पर्याय क्रमांक ब परिहृदयरोग, पर्याय क्रमांक क अतिलठ्ठपणा, पर्याय क्रमांक ड उच्चता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड उच्चताण. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे उच्चताण होय. प्रश्न क्रमांक 19. रिकामी जागा हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. पर्याय क्रमांक अ पोरिफेरा, पर्याय क्रमांक ब मोलुस्का, पर्याय क्रमांक क आर्थ्रोपोडा, पर्याय क्रमांक ड सिलेंटराटा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. प्रश्न क्रमांक 20. विंचू हा रिकामी जागा प्राणी आहे. पर्याय क्रमांक अ अंडी देणारा, पर्याय क्रमांक ब पिल्लांना जन्म देणारा, पर्याय क्रमांक क वरीलपैकी दोन्ही, पर्याय क्रमांक ड यापैकी कोणतेही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पिल्लांना जन्म देणारा. विंचू हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. धन्यवाद.